दुसरं षटक असेल, दुसरं षटक हाताळण्यासाठी देवदेवाडी संघाकडून कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल? तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय रोशन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 ही धावसंख्या तुम्ही धावफलकावरती पाहताय. मार्ली संघाला एक चांगली सुरुवात या सामन्यामध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळतीये. तर रोशन याचा पहिला चेंडू असेल. स्ट्राईक एंडवर तुम्ही फलंदाज पाहताय. तर नकारात्मक चेंडू असेल. या ठिकाणी नकारात्मक चेंडूची सांगता होते. नकारात्मक चेंडू आल्यानंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय या अवांतर धावसंख्येने जाऊन पोहोचतीये 16 या आकड्यावरती. यावेळी चेंडू ब्लॉकल पैसा होता. क्षेत्ररक्षणामध्ये काहीशी गफलत पाहायला मिळाली आहे. त्यानंतर चांगला बॅकअप मिळतोय. बॅकअप मिळाल्यानंतर ही एक धाव धावफलकावरती लागताना पाहायला मिळतीये आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय जाऊन पोहोचतीये 17 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करतोय रोशन. इम्प्रेसिंग गोलंदाजी पाहायला मिळते कारण 360चं हे मैदान आहे. ज्यावेळी 360 मैदानावर तुम्ही गोलंदाजी करता त्यावेळी अचूक टप्प्याची गोलंदाजी होणं अपेक्षित असतं. चेंडू हवेत. आकाश खेळाडू त्या खाली. कुठलीही चुकी नाही. फलंदाज बाद होतोय. दुसरा हादरा लागतोय तो मार्ली या संघाला. शुभम वैयक्तिक साही धावसंख्या अंकित केल्यानंतर परतीच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. तुषार दाखल झालाय. या खेळाडूवरती ती जबाबदारी असेल कारण मार्ली संघाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतो. ज्याच्यावरती ती जबाबदारी आहे. डाव सावरावा लागेल. जास्त काळ व्यतीत करावा लागेल कारण समोरच्या संघामध्ये एक विस्फोटक फलंदाज आपल्याला येता काळामध्ये दुसऱ्या पर्वामध्ये खेळताना पाहायला मिळेल. आकाश झुनगरे ज्या खेळाडू नक्कीच प्रभावित केलंय. आपली नावलौकिकता आपल्या खेळाच्या जोरावरती मिळवताना पाहायला मिळतो. यावेळी स्लॉट करता पॉइंट मध्ये खराब असं फेकी होताना आपल्याला पाहायला मिळते. जोरावरती निर्धाव चेंडू येतोय. 17 ही धावसंख्या तुम्ही धावफलकावरती पाहताय. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये होता. लॉफ्ट केल्यानंतर चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये. आसमानी फटका येतोय. फलंदाज सचिनच्या बॅटमधून षटकाराने संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय जाऊन पोहोचतीये 23 या आकड्यावरती. 23 ही धावसंख्या पाहताय. गोलंदाजी मार्क वरती रोशन सज्ज झालाय ज्याने आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दाखवताना पाहायला मिळतंय. बॅकफुट वर गेला. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिझन मध्ये बॅकफुटला जाऊन पूर्णपणे वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला आणि कट केल्यानंतर चेंडू जातोय 4 धावेसाठी. 27 ही धावसंख्या तुम्ही पाहताय. शेवटचा चेंडू असेल. रोशन सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. चांगली फलंदाजी करतोय सचिन. प्रभावित करतोय. आपल्या संघासाठी मैदानामध्ये दाखल झालाय कारण एक नवी उमेद, एक नवा जोश, एक नवी संकल्पना आणि एक नव पर्व या प्रेक्षकांच्या भेटीस आले. जावळी क्रिकेट अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामुर्डी आयोजित लोकनेता चषक 2022 च हे पर्व तुम्ही पाहताय आणि या पर्वामधील हा प्रथम सामना. गफलत होते. यष्टीरक्षक देखील गफलत करताना पाहायला मिळतोय. नकारात्मक चेंडूची या ठिकाणी सांगता झाली आहे आणि या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये काय फटका सजवलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. धन्यवाद साहेब. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे एक उत्सव, एक सण आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळालाय. या मान्यवरांचा नक्कीच नामोल्लेख करू इच्छितो. एका बाजूला असतील मान्यवर मान्य श्री सुधाकरजी सोनावणे साहेब व तसेच सागरजी नाईक साहेब,
माजी महापौर नवी मुंबई महानगरपालिका व त्यांच्या समवेत संदीपजी म्हात्रे साहेब यांचं देखील आगमन झाले. नक्कीच आपलं सहर्ष स्वागत आणि खूप खूप आभारी असेल. ज्यावेळी एखादी स्पर्धा आयोजित होते त्यासाठी खूप महत्त्वपूर्ण योगदान त्यांच्या माध्यमातून सातत्याने नवी मुंबई अंतर्गत राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो आपल्याला मिळताना पाहायला मिळतंय. तर 5 षटकांचा हा खेळ या ठिकाणी 2 षटकांच्या खेळाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय ती 32 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जयेशला तुम्ही पाहिलं ज्याने तब्बल 15 धावा खर्चिक ठरलाय. दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही रोशन या गोलंदाजाला पाहिलं 17 धावा खर्चिक ठरलाय. तर तिसऱ्या षटकासाठी विजय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. या गोलंदाजाकडे ती क्षमता, ती तंत्रशुद्धी, युक्तिशील जी गोलंदाजी अपेक्षित असते ती गोलंदाजी करण्याची क्षमता आपल्याला ज्याच्याकडून पाहायला मिळते. त्या खेळाडू एक अनुभव ज्याच्या उरी आहे तो गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. कारण महत्वपूर्ण क्षण एक कमी धावांचा षटक येणं खूप अपेक्षित असेल. ब्लॉकल चेंडू होता, लॉफ्ट केला चेंडू हवेत आहे. झेलची संधी आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि झेल या ठिकाणी सुटतोय. ज्या खेळाडूकडे पूर्णपणे लक्ष होतं एक नेतृत्व करताना आपण ज्याला पाहतोय त्या खेळाडूचा या ठिकाणी झेल सुटलाय. तुषारचा झेल सुटल्यानंतर कारण ज्या वेळी क्रिकेटच्या पतळावरती फलंदाजाचा झेल सुटलाय, झेल सुटल्यानंतर त्याची फ्रीडम बॅटिंग एक विस्फोटक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती फलंदाजी तुषारकडून अपेक्षित असेल. पुन्हा एकदा विजय गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवरती एक संधी या ठिकाणी प्राप्त करून दिली होती आपल्या संघासाठी. पुढे येऊन खेळलाय चेंडू हवेत. यावेळी आकाश खेळाडू त्या खाली आणि थर्ड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला गेलाय. तर या ठिकाणी झेल घेतल्यानंतर तुषार परतीच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. वैयक्तिक 2 या धावसंख्येवरती बाद होत. ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती जास्तीत जास्त काळ मैदानावरती उभं राहणं आपल्या संघासाठी जे महत्वपूर्ण होतं त्यानंतर काहीशी चुकी करतोय. जीवनदान मिळाल्यानंतर नक्कीच चांगला कमबॅक करताना विजय या गोलंदाजाला तुम्ही पाहताय आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय स्थिरावलेली 34 या आकड्यावरती. नक्कीच एक भव्य दिव्य असं आयोजन, एक दैदिप्यमान आयोजन तुम्ही पाहताय. कन्सोली 40+ या मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामुर्डी आयोजित लोकनेता चषक 2022 क्रिकेटचं हे पर्व, नवपर्व, एक नवा जोश, एक नवी उम्मीद आहे आणि एक संधी प्राप्त करून दिली आहे. जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या या सर्व खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उपस्थित करून दिलाय. चांगली गोलंदाजी करतोय, पूर्णपणे फलंदाजांचं पददालित्य ओळखून त्यांना अनुसरून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. विजय प्रभावित करतोय आजच्या दिवसामध्ये आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 35 या आकड्यावरती. पुन्हा एकदा विजय सज्ज झालाय. स्ट्राइक एंडवर फलंदाज तुम्ही पाहताय सचिन. एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न चेंडूचा लॉंग ऑफ रिझन मध्ये, कारण काहीशी गफलत जजमेंट मध्ये काहीतरी चुकी होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी करतोय. 5वा चेंडू असेल आपल्या षटकातील विजय. हाफ ट्रॅकर होता. अशी गोलंदाजी तुम्ही या मैदानावरती करू शकत नाहीये. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले होते. चांगल्या लेंथ आणि कंट्रोल लाईन अँड लेंथची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 5व्या चेंडूवरती काहीशी गफलत केली आहे आणि नवीन आलेला फलंदाज सौरभ याच्या बॅट मधून तुम्ही हा क्रॅकिंग पुल फटका पाहिला आणि ज्यावेळी पहिल्या चेंडूवरती खेळाडू दाखल होतो आणि पहिल्या चेंडूवरती षटकार येतो त्यावेळी त्याचा आत्मविश्वास हा आपल्याला शिगेला पोहोचताना पाहायला मिळतो. त्याची फलंदाजी या मैदानावरती बहरताना पाहायला मिळेल की काय, कारण एका बाजूला सचिन वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती खेळतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, सौभाग्य, भाग्यवान सर्व पाहायला मिळतंय. भाग्यशील एज लागल्यानंतर यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू आपल्याला सीमारेषा पार 4 धावेसाठी जाताना पाहायला मिळालाय.
आणि संघाची धाव संख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 46 या आकड्यावरती. 5 षटकांचा खेळ या मैदानावरती जास्तीत जास्त धावा होताना आपण पाहिल्या आहेत. नक्कीच जावळी प्रीमियर लीगचं आयोजन देखील याच मैदानावरती होताना आपण पाहिलंय आणि त्याच क्रिकेटमध्ये सर्व संघ मालक आणि अनेक खेळाडूंनी मन जिंकून घेतली होती आणि तेच सर्व खेळाडू आज आपल्या ग्रामीण विभागासाठी आपल्या ग्रामस्थांसाठी खेळताना मैदानामध्ये दाखल झालेत. चौथं षटक असेल. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. अनिल हलक्या हाताने खेळलाय. सचिन या ठिकाणी संघासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडताना पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या अर्धशतकीय होताना आपल्याला पाहायला मिळतीये. 50 ही धावसंख्या तुम्ही धावफलकावरती पाहत. सचिनने प्रभावित केलंय. 50 ही धावसंख्या पाहताय. दुसरा चेंडू असेल आपल्या षटकातील. अनिल गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. स्ट्राइक एंडवर सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी शरीराचा भेद घेणार ही गोलंदाजी. या टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. 360चं हे मैदान आहे. कारण अनेक वेळा आपण पाहिलं नवी मुंबईमध्ये खूपच कमी असे 360 मैदान आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक वेळा खूप कमी खेळाडूंना ती संधी मिळते आणि क्रिकेटमध्ये ज्यावेळी तुम्ही दाखल होता त्यावेळी सर्वांची इच्छा आकांक्षा या अशाच सर्कल 360 मैदानावरती खेळण्याची असते आणि त्यामध्ये सौरभ आणि सचिन याची फलंदाजी नक्कीच नेत्रदीपक होताना आपण पाहतोय मारली या संघासाठी आणि धावसंख्या तुम्ही पाहताय जाऊन पोहोचेल 54 या आकड्यावरती. 3 चेंडूंमध्ये 8 धावा खर्चिक ठरतोय तो अनिल. सचिनची फलंदाजी नक्कीच मनमोहक करून देणारी आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला 28 या धावसंख्येवरती हाफ टप्पा होता. शॉर्ट पिच गोलंदाजी हुक केल्यानंतर डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये करारा असा फटका सचिनच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आता वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती सचिन खेळताना पाहायला मिळेल आणि मार्ली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 60 या आकड्यावरती. चौथं षटक मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काहीशी महागडी गोलंदाजी अनिल आपल्याला करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि यावेळी चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. खेळीचा अंत होतोय तो सचिन याचा. जर सचिन याची खेळी आवडली असेल तर नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम अशी फलंदाजी या मैदानावरती सकाळच्या सत्रामध्ये करताना पाहायला मिळतोय. कारण सकाळचं सत्र आहे ड्यूप फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतं. त्या ड्यूप फॅक्टर मध्ये चेंडू कमी काळ आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो आणि त्यामध्ये या खेळाडूने प्रभावित केलंय आणि वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती आपल्याला बाद होताना पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगली गोलंदाजी पददालित ओळखलं त्याला अनुसर गोलंदाजी केली गेली आहे. 4 षटकांचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या 60 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक असेल कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित केलं तर गोलंदाज सज्ज होईल विजय. ज्या खेळाडूने मागील षटकामध्ये प्रभावित केलं गेलं होतं त्या गोलंदाजाला तुम्ही गोलंदाजीवरती मार्गस्थ होताना आपण पाहतोय. तर शेवटच्या षटकासाठी विजयला आमंत्रित केलं गेलंय. विजय निघतोय. स्ट्राइक एंडवर फलंदाज नवीन दाखल झालेला पाहायला मिळतोय तो सौरभ. सूर्यकांत दिशाहीन गोलंदाजी होते. अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. स्लॉग ओव्हरचं षटक आहे जिथे पूर्णपणे फलंदाजाचा मनसुबा असेल जास्तीत जास्त धावा करण्याचा. तिथे अचूक टप्प्याची गोलंदाजी होणं अपेक्षित असेल विजय या खेळाडूकडून. पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता. सूर्यकांत याच्या बॅट मधून गगनाला गवसणी घालणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या 67 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती दोन्ही खेळाडूंनी एक एक षटकार मारलाय आणि दोन्ही खेळाडू मैदानावरती पाहायला मिळत आहेत ज्यांचा आत्मविश्वास खूप शिगेला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला या षटकाराने 67 या आकड्यावरती जाताना पाहायला मिळेल.
67 ही धावसंख्या तुम्ही पाहताय. यानंतर होणारा सामना मामुर्डी विरुद्ध वरोशी असा रंगला जाईल. दोन्ही संघ कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या षटकाच्या समाप्तीनंतर उपस्थित व्हायचंय. हाफ ट्रॅकर होता, हुक पुल केलाय. आकाश त्या खाली चुकी करतोय, झेल सोडतोय. आकाश सारख्या एका मातब्बर खेळाडूकडून होताना ही चुकी आपल्याला पाहायला मिळतीये. अनेक व्यावसायिक सामने, अनेक जावळी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जावळी या संघाकडून देखील रिप्रेझेंट करताना पाहायला मिळतो हा खेळाडू. आणि साई 11 या संघाकडून घनसोली घरुंदा या मैदानावरती खेळायला पाहायला मिळतो. तर धावचीच्या रूपामध्ये फलंदाज बाद होतोय. आणि संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर ती जाऊन पोहोचेल 68 या आकड्यावरती. एकच धाव या ठिकाणी धाव फलकावरती अंकित होतीये. तर नवीन फलंदाज सुयोग मैदानामध्ये दाखल झाला. आतापर्यंत 3 फलंदाज पहिल्या चेंडूवरती आपल्याला षटकार मारताना पाहायला मिळालेत. मार्ली संघाकडून ती किमिया देखील सादर करणारा हा खेळाडू ठरेल की काय, हा पुढच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. विजय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पुन्हा एकदा अकराचा बॅट खेळण्याचा प्रयत्न, बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवला जातोय. एकेरी धाव येते. षटकार आल्यानंतर एक चांगलं कमबॅक, अचूक टप्प्याची गोलंदाजी विजयच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतीये. प्रभावित करतोय, जिथे सामन्यामध्ये रंगविरंग होतो ते जिथे फलंदाजी पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा सूर्यकांतच्या बॅटमधून चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज सूर्यकांत देखील परतीच्या दिशेला जाताना पाहायला मिळतोय. षटकारा व्यतिरिक्त अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण विजयच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. 69 ही धावसंख्या तुम्ही धावफलकावरती पाहताय. षटकातील अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या पर्वातील. यानंतर नाणेफेक केली जाईल. मामुर्डी संघ कर्णधार आणि वरोशी संघ कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचंय. तर 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्यानंतर संघाची धावसंख्या तुम्ही 71 या आकड्यावरती पाहताय. शेवटचा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडूवरती अचूक टप्प्याची गोलंदाजी की चौकार षटकार पाहायला मिळतोय. चेंडू पुढे होता, पूर्णपणे ब्लॉक कल्पजीचा मारा. क्षेत्ररक्षक त्या खाली एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी बाद असेल. 72 ही धावसंख्या तुम्ही धावफलकावरती पाहताय. 73 धावांचं लक्ष असेल. संघांना विनंती असेल, ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये दाखल होता, मैदानाच्या आत दाखल होताना आणि बाहेर येताना ज्या पद्धतीने क्रिकेटची शिस्त आणि क्रिकेटवरती असलेलं प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचं साधन म्हणजे ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये दाखल होता त्यावेळी लाईनअप मध्येच दाखल व्हायचं आणि बाहेर येताना देखील लाईनअप करूनच यायचंय. कारण जावळी क्रिकेट अंतर्गत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाकडून प्रत्येक खेळाडूकडून ती शिस्त, ते प्रेम आपल्याला पाहायला मिळालंय. विनंती असेल वरोशी संघ कर्णधार आणि मामुर्डी संघ कर्णधार आपण यायचंय नाणेफेकीसाठी टॉस बॉस या व्यासपीठावरती. विनंती असेल दोन्ही संघांना. तुम्ही पाहताय लोकनेता चषक 2022 क्रिकेटचं हे पर्व, क्रिकेटचा हा महासंग्राम आणि या महासंग्रामामधील सकाळच्या सत्रातील हा द्वितीय सामना असेल. वरोशी विरुद्ध मामुर्डी असा हा सामना रंगला जाईल. आयोजित संघ आज आपल्याला या स्पर्धेमध्ये या द्वितीय सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळेल. तर दोन्ही संघ कर्णधार आपल्याला वारंवारता या ठिकाणी कॉल केला जातोय. मामुर्डी आणि वरोशी संघ कर्णधार सचिन.
तर मान्यवर तर द्वितीय पर्व असेल. द्वितीय पर्वामध्ये मार्ली संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल आणि विनंती असेल फलंदासाठी आपण दाखल व्हायचं आहे. दिवदेवाडी संघ, ज्या संघाकडून आपल्याला एक सितारा, जावळी विभागातील एक सितारा, तसेच दिवदेवाडीचा हा खेळाडू आकाश झुनगरे आपल्याला फलंदाजी करताना येत्या काळामध्ये पाहायला मिळेल. कारण ज्या खेळाडूने प्रभावित केले, अजून देखील तो सामना आठवतो. जेपीएल मध्ये देखील प्रभावित केले जावळी प्रीमियर लीग सीझन मध्ये. त्यानंतर पाहिलं असेल तर जावळी चॅम्पियन्स ट्रॉफी गोगवे आयोजित या स्पर्धेमध्ये जावळी संघ विजयी ठरला होता आणि त्यामध्ये देखील आकाश झुनगरे या खेळाडूने महत्वपूर्ण फलंदाजी केली होती, प्रभावित केलं होतं. तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल ज्याच्यावरती पूर्णपणे लक्ष असेल, भूमिका असेल ती मार्ली संघाची, की या खेळाडूला लवकरात लवकर कसं बाद करता येईल याकडे लक्ष असेल. कारण ज्यावेळी तुम्ही मैदानामध्ये दाखल होता, मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतात आणि सिद्ध करताना एकच लक्ष असतं की आपल्या ग्रामस्थांचा, आपल्या ग्रामस्थाकडून खेळताना महत्वपूर्ण कामगिरी करणं. तर कुठला खेळाडू खेळेल, एका बाजूला मार्ली संघ पाहतोय त्याच्या विरुद्ध खेळताना मार्ली विरुद्ध दिवदेवाडी संघ. दिवदेवाडी संघ आपण आपले सलामीर दाखल करायचे आहेत. विजय आकाश आपल्याला विनंती आहे, आपण आपले सलामीर दाखल करायचे आहेत मैदानामध्ये. मार्ली संघाकडून या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. येणारे चेंडू असतील 30 चेंडूंमध्ये 73 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. तर नक्कीच 2 सलामीर मैदानामध्ये दाखल होत आहे. 30 चेंडूचा खेळ, धावांचं लक्ष समोर ठेवलं गेले 73 धावसंख्येचं. सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रामध्ये ड्यू फॅक्टर आपल्याला काहीसा पाहायला मिळतो. चेंडू ट्रॅव्हल काहीसा कमी होतो आणि त्यामध्ये मार्ले संघाने चांगली फलंदाजी केली आहे. काहीचं वर्चस्व निर्माण नक्कीच केलं गेलं या सामन्यामध्ये. तर द्वितीय पर्वाला सुरुवात झाली आहे. जसा चेंडू येईल, धाव येईल, निर्धाव येईल, त्यावेळी समीकरणामध्ये फेरबदल होताना पाहायला मिळेल. समीकरण बदलणं हे क्रिकेटमध्ये होतच असतं. ज्यावेळी समीकरण बदलतं त्यावेळी एखादा संघ वरचढ ठरतो तर एखादा संघ पिछाडीवरती येताना पाहायला मिळतो. तर कुठला संघ यामध्ये वर्चस्व गाजवेल, कुठला संघ सामन्यापासून दुरावताना पाहायला मिळेल. तर पहिला षटक हाताळण्यासाठी सूर्यकांत सज्ज झालाय. स्ट्राईक इनवर प्रफुल्ल पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राईक इनवर अमय. अनेक टेनिस क्रिकेट विश्व ज्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये गाजवले त्या सर्व खेळाडूंनी या स्पर्धेसाठी आपल्याला सदिच्छा शुभेच्छा देताना आपण पाहिलंय. काही कारणास्तव अनेक खेळाडू उपस्थित होणार होते, पण अनेक ठिकाणी मॅचेस, अनेक ठिकाणी सामने असल्यामुळे त्यांची उपस्थिती जरी नसली तरी त्यांच्या शुभेच्छा मामुर्डी संघाविरुद्ध संघाच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळालेत. पहिले चेंडू असेल या द्वितीय पर्वाचा. यावेळी फुलटॉस होता, त्याचा पुरेपूर समाचार. फाईन लेग रिझन मध्ये चेंडू जाईल 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती 4 धावाने श्री गणेशा झालाय आणि चौकार षटकार येणं या पहिल्या 2 षटकामध्ये खूप अपेक्षित असेल. कारण एक रेस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळतं. फक्त 2च क्षेत्ररक्षक आपल्याला आउटसाइड द फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहेत. सूर्यकांत पुन्हा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. जो प्रहार झालाय त्याचं प्रत्युत्तर कसं दिल पाहावं लागेल. यावेळी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बिहाइंड द विकेट चांगलं यष्टीरक्षण होत आहे. तसेच पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू मुत्तलवाडी गावचा हा सितारा अनिल जाधव याचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्याचं देखील सहर्ष स्वागत असेल. तसेच रुद्र 11 मापे या संघाकडून नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्याला तो खेळताना पाहायला मिळतो. त्या खेळाडूचं देखील आगमन होताना आपण पाहतोय. यावेळी दिशा काहीशी भरकटली, काहीसा ऑफसाइड ऑफ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता आणि
अवांतर धावेने संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर त्याचं चांगला कमबॅक सूर्यकांतच्या गोलंदाजीतून आपल्याला होताना पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू असेल, सूर्यकांत सज्ज होतोय. यावेळी अपसाइड द ऑफ येऊन हुक करण्याचा प्रयत्न होता, पण हुक या ठिकाणी फसतोय. प्रभावित करतोय सूर्यकांत. क्रिकेटमध्ये ज्यावेळी तुम्ही चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी असता, चौकार षटकार हे तुमच्या विरुद्ध नक्कीच होतात, पण त्यानंतर जो कमबॅक, जी युक्ती, जी तंत्रशुद्धता तुम्ही मैदानावरती सादर करता, ती खूप महत्वपूर्ण आहे. आणि ती साध्य करताना गोलंदाज सूर्यकांत याला पाहतोय. पुढचा चेंडू असेल षटकातील चौथा चेंडू घेऊन सूर्यकांत प्रफुल्ल, पुन्हा एकदा फुलटॉस आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला होताना पाहायला मिळतंय. आणि नो बॉल असेल म्हणजे येता चेंडू हा फ्री हिटचा असेल. संधी मिळाली आहे, त्या संधीवरती मुभा मिळाली आहे. मुभा असेल या खेळाडूला चौकार षटकार खेचण्याची. तर या 5 धावसंख्येने संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती. ज्या खेळाडू आताच काही चेंडू अगोदर कौतुक केलं गेलं होतं, जी अचूक टप्प्याची कंट्रोल लाईनची गोलंदाजी करतोय, तोच सूर्यकांत आता काहीशी चुकी करताना पाहायला मिळालाय. यावेळी हाफ ट्रॅकर होता, कट केला गेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. तोपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण होईल आणि या एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती. तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या षटकात 5वा चेंडू असेल, गोलंदाज सूर्यकांत असेल, नॉन स्ट्राईक एंडवर अमय पाहायला मिळतोय. ब्लॉकर पाहिजे होता, हलक्यात त्याने स्वीप केल्यानंतर चेंडू जातोय एकेरी धावांसाठी. चांगली खेळी खेळतोय. दोन्ही खेळाडू सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडू ज्यावेळी येईल त्यावरती कडे प्रहार होताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल स्ट्राईक एंडवर प्रफुल्ल आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 12 या आकड्यावरती पाहायला मिळते. चेंडू पुढे होता, अपसाइड ऑफ गोलंदाजी केली गेली. या टप्प्यावरची गोलंदाजी खूप अपेक्षित असते, कारण ज्या टप्प्यावरती फलंदाजाला खूप संघर्ष करावा लागतो, त्या टप्प्याची गोलंदाजी शेवटच्या चेंडूवरती होताना आपण पाहतोय. एक षटक झालंय, 12 ही धावसंख्या तुम्ही पाहताय. तर नाणेफेक होईल. एका बाजूला वरून त्याच्या विरोधात आपल्याला मामुर्डी संघ खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. स्ट्राईक एंडवर अमय असेल, नॉन स्ट्राईक एंडवर तुम्ही फलंदाज पाहताय प्रफुल्ल. तर यावेळी चांगली गोलंदाजी होते. अवांतर चेंडू जरी असला तरी टप्पा देखील तेवढाच अचूक होता. आणि अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. या षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच नाणेफेक केली जाईल. एका बाजूला वरोशी संघ, त्याच्या विरोधात आपल्याला मामुर्डी संघ खेळताना पाहायला मिळेल. तसेच अमर शेलार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मान्यवरांना की आपल्या नाणेफेक करून घ्यायचे. एका बाजूला मामुर्डी संघ, त्याच्या विरोधात वरोशी संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. यावेळी एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, जिथून काहीच मागणं षटक पहिलं जरी असलं तरी दुसऱ्या षटकामध्ये संघाला कमबॅक करून देण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय स्वप्नील. कारण पहिल्या षटकामध्ये जे काय झालं त्याचा विचार न करता कर्णधाराने माझ्या हातात चेंडू सुपूर्त केलाय. माझ्या हातात 6 चेंडू, मला अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करणं अपेक्षित असेल. यावेळी चेंडू स्लॉट मधून लॉफ्ट केल्यानंतर चेंडू जातोय गॅप रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्याखाली येईल, कलेक्शन होईल, गॅदर होईल. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित होतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 17 या आकड्यावरती.
17 ही धावसंख्या तुम्ही धावपलकावरती पाहताय. नाणेफेक झाली अमर शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला वरोशी संघ, त्याच्या विरोधात तुम्ही मामुर्डी या संघाला खेळताना पाहणार आहोत, जो आयोजक संघ देखील आहे. यावेळी एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिझन मध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय. क्लासिकल फटका. खूप कालांतरानंतर आपल्याला अमयच्या बॅट मधून हा चौकार येताना पाहायला मिळालाय आणि संघाची धावसंख्या 21 या आकड्यावरती. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निघेल. गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील. स्ट्राईक एंडवर तुम्ही फलंदाज पाहताय अमय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिझन मध्ये बॅकफुटवर गेला. चेंडूचा पूर्णपणे वेट केल्यानंतर एक स्क्वेअर कट सजवलाय. पंच केल्यानंतर चेंडू जाईल 4 धावांसाठी. 2 चेंडूवरती चौकार आल्यानंतर जो दुरावताना पाहायला दिवदेवाडी संघाकडून तो निगडीत येताना पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो. तर 25 ही धावसंख्या तुम्ही पाहताय. शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवरती जर चौकार षटकार असला तर जे मेरिट आणि जी कॅल्क्युलेटेड क्रिकेटिंग चेस पाहिजे होता त्या पोझिशन मध्ये येताना आपण देवदेवाडी या संघाला पाहणार आहोत. 25 ही धावसंख्या तुम्ही पाहताय. शेवटचा चेंडू असेल. स्वप्नील असेल. स्वप्नील टू अमय. चेंडू पुढे ठेवला. पॉवरफुल हिटिंग करण्याचा प्रयत्न हे बाकीत आधीच गोलंदाजाने ओळखलं आणि त्याने आपली युक्ती या मैदानावरती सादर केली. स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू तुम्ही शेवटच्या चेंडूवरती पाहिलाय आणि संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. येणारे चेंडू असतील 18 चेंडूंमध्ये 48 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडू 48 धावा. 48 धावा 18 चेंडू. तर मार्ले संघाकडून जो खेळाडू नेतृत्व करताना पाहायला मिळतो तो तुषार गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. तुषार गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाल्यानंतर स्ट्राईक एंडवर प्रफुल पाहताय. प्रफुल आणि अमय ही जोडी सलामीवर दाखल झाली. एक सेन्सिबल क्रिकेट जिथे जोखीम कमी आणि धावा देखील अंकित होऊ शकतात ती खेळी साकार केली आहे. पण आता जी स्थिती आहे, जी क्रुशल मुवमेंट आहे मॅचची, त्या मॅच मुवमेंट मध्ये आता विस्फोटक फलंदाजी अपेक्षित असेल. कारण विचार केला संघामध्ये आकाश जुनगरे सारखा एक मातब्बर फलंदाज अजून देखील तैनात आहे. तुषाराचा पहिला चेंडू, फसवा चेंडू ज्याला क्रिकेटमध्ये म्हणलं जातं. चेंडू असं वाटतं की स्लॉट रिझन मध्ये आहे. फलंदाज पूर्णपणे ताकद लावताना पाहायला मिळतं. पण ज्यावेळी चेंडू पिचिंग होतो, पिचिंग झाल्यानंतर जी हरकत चेंडू मैदानावरती करताना पाहायला मिळतं तीच हरकत या ठिकाणी या चेंडूवरती आपण पाहिली आहे. आता 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 48 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव आली तर सामन्यामध्ये निगडीत येताना संघ पाहायला मिळतो आणि निर्धाव आला तर दुरावताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे आला फुलटॉस चेंडू होता. अक्रॉस द बॅट खेळल्यानंतर डीप मिड विकेट रिझन मध्ये काहीशी गफलत झाली. गफलतीचा विपरीत परिणाम. एक धाव, दुसरी धाव घेतली गेली. तिसरी धाव घेताना आणि 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. पंच धावा किती असतील? नक्कीच पंच विचार विनिमय करतील आणि 2 धावा असतील. 3 धावा या ठिकाणी अंकित होत आहेत. आणि ज्या खेळाडूची अपेक्षा होती मैदानामध्ये दाखल होण्याची, ज्याची विस्फोटक फलंदाजी पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग देखील आपल्याशी समवेत जोडला गेला युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, त्या खेळाडूचं तोच खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय आकाश झुनगरे. जिथे संघाला आता त्या विस्फोटक फलंदाजीची अपेक्षा आहे, आकांक्षा असेल, तीच खेळी सादर करावी लागेल. धावपलकाचा विचार केला तर 28 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती आजच्या दिवसातील सर्वात लांब लचक असा फटका पाहायला मिळतोय आकाशच्या बॅट मधून.
इतका हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय, प्रत्येक वेळी ज्यावेळी एखादा एखादा खेळाडू त्याची नावलौकिकता मिळवताना पाहायला मिळतो आणि ती नावलौकिकता मिळवताना ते सातत्य राखणं खूप गरजेचं आहे. ते सातत्य राखताना प्रत्येक मैदानावरती पाहायला मिळतो. त्या आकाशच्या बॅट मधून तुम्ही हा षटकार पाहिलाय आणि संघाची धावसंख्या 34 या आकड्यावरती. एका बाजूला जो खेळाडू नेतृत्व करताना पाहायला मिळतो मार्ली संघाचं, तो गोलंदाजी मार्क वरती आहे तुषार. यावेळी स्लोवर वन एक्स्ट्रा कव्हर पॉइंट रिझन मध्ये. जिथे मी पॉवरफुल हिट देखील खेळू शकतो तिथे क्रिकेटचं मादक सौंदर्य देखील दाखवू शकतो. यावेळी बॅकफुटवर जाऊन जो पंच केला आहे पूर्णपणे चेंडूचा वेट केला गेला आणि चौकाराने 38 ही धावसंख्या तुम्ही पाहताय. 2 चेंडूंचा अजून खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले तर तुषार या गोलंदाजाने त्यामध्ये 13 धावा खर्चिक ठरलाय. 5वा चेंडू असेल तुषार या गोलंदाजाचा. स्ट्राईक एंडवर आकाश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी हाफ ट्रॅकर हुक केलाय. हुक केल्यानंतर चेंडू जाईल वाईडिश डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये 6 धाब्यांसाठी आणि 44 ही धावसंख्या तुम्ही धावफलकावरती पाहताय. आतापर्यंत या खेळाडूने 3 चेंडूंमध्ये तब्बल 16 धावा अंकित केल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल गोलंदाजी मार्क वरती तुषार सज्ज होतोय. त्यावेळी हलक्या हाताने फ्लिक केलंय कारण स्ट्राईक वर येण्याचा प्रयत्न असेल. एकेरी धाव असेल आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 45 या आकड्यावरती. काहीस महागडं षटक हाताळलं गेलंय या षटकामध्ये तुषार या गोलंदाजाकडून. 12 चेंडूंमध्ये आता 28 धावसंख्येची गरज असेल. 28 धावसंख्येचा पाठलाग करताना महत्वपूर्ण फलंदाज स्ट्राईक वर आहे आणि त्या फलंदाजाला जर बाद करणं खूप महत्वपूर्ण असेल. अन्यथा जर हा खेळाडू मैदानावरती शेवटच्या चेंडूपर्यंत तैनात असला तर मार्ली संघाकडून हा सामना हिरावताना आपण पाहू. तर त्याला बाद करण्यासाठी गोलंदाजाला आमंत्रित केले गेले. सुयोग सज्ज झालाय. स्ट्राईक वर आकाश झुंगरे पाहायला मिळतो. वैयक्तिक 17 या धावसंख्येवरती खेळतोय. आता 12 चेंडूंमध्ये 28 धावसंख्येची आवश्यकता असताना सुयोग डू आकाश षटकातील हा पहिला चेंडू असेल. चेंडू पुढे होता. चेंडू हवेत आहे. महत्वपूर्ण झेल असेल. एसटी रक्षक चुकी करतोय. तुषारच्या माध्यमातून चुकी झाली आहे. सामन्याला कल्लाटणी देणारा क्षण हा ठरला असता जर हा झेल या ठिकाणी झाला असता. आता ज्या वेळी एका मोठ्या खेळाडूचा झेल सुटलाय, झेल सुटल्यानंतर त्याची विस्फोटक फलंदाजी तुम्ही पाहिली आहे आणि ही क्रुशल मुवमेंट असेल मॅचची जिथे हा झेल खूप महत्वपूर्ण ठरला गेला असता या सामन्यामध्ये. आता येणारे चेंडू असतील 11 चेंडूंमध्ये 28 धावसंख्येची गरज आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये. तोपर्यंत 1 धाव अंकित होते. संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय 46 या आकड्यावरती. आता स्ट्राईक एंडवर प्रफुल्ल आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील 3रा चेंडू असेल. सुयोगची गोलंदाजी नक्कीच सफलतापूर्वक गोलंदाजी आपण पाहतोय त्या करताना पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू पुढे होता. चेंडू हवेत आहे. शॉट थर्ड पॉइंट रिजनचा क्षेत्ररक्षक त्याखाली आणि प्रफुल्ल देखील या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. प्रफुल्ल तंबूच्या आसराला जाताना पाहायला मिळेल. तर तुम्ही पाहतात छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामुर्डी आयोजित लोकनेता चषक 2022 या स्पर्धेसाठी ज्यांचं खरंच महत्वपूर्ण योगदान आहे असे नवी मुंबईचे शिल्पकार माननीय श्री आमदार गणेशजी नाईक साहेब, कार्यसम्राट आमदार ऐरोली विधानसभा मतदारसंघ, त्यांच्या विद्यमानाने त्यांच्या सहाय्याने संयोजनाने ही स्पर्धा तुम्ही पाहताय आणि अनुप मैदानामध्ये दाखल होतोय. स्ट्राईक इनवर आकाश असेल ज्याला हा पहिल्या चेंडूवरती जीवनदान मिळालंय, ज्याची विस्फोटक फलंदाजी त्याने प्रत्येक मैदानावरती दाखवताना पाहायला मिळतोय. तोच हा स्ट्राईक एंडवर सज्ज झालाय. यावेळी फुलटा चेंडू होता. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, पण सुयोगने नक्कीच मनामध्ये एक निश्चय केला होता
की मी माझ्या संघासाठी जे 6 चेंडू हाताळायला दिले ती अप्रतिम गोलंदाजी सादर करणार. शेवटच्या क्षणापर्यंत खेळाडूकडून चुकी झाली तरी ती जबाबदारी माझी आहे आणि ती पार पाडताना आपण पाहायला मिळाला. आणि फलंदाज आकाश झुनगरे परतीच्या दिशेला वैयक्तिक 18 धावसंख्येवरती होताना आपण पाहतोय. ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती तो अनपेक्षित करून मैदानावरती पास झाल्यानंतर तंबूच्या आसराला जाताना पाहायला मिळेल. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 27 धावांची आवश्यकता आहे आणि जयेश मैदानामध्ये दाखल झालाय. सामन्यामधील सर्वात महत्वपूर्ण षटक होतं आणि ज्यावेळी महत्वपूर्ण क्षण असतो, ज्यावेळी तुमच्याकडे ती संधी असते, त्या संधीचं तुम्ही सवर्ण संधीमध्ये रूपांतर करणं खूप आवश्यकता आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक, त्याचं उदाहरण तुम्ही गोलंदाज सुयोगच्या माध्यमातून पाहिलंय. चांगली गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय आणि निर्धाव चेंडू आलाय. आता 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू असेल. 28 धावसंख्येची गरज असताना हा देखील चेंडू निर्धाव येतोय. आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. जिथे आकाश बाद झाला, 6 चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. जिथे आकाश बाद झाला तिथूनच सामन्यामध्ये ज्या धावा येणं अपेक्षित होत्या त्यावरती काहीसा आळा बसताना आपण पाहतोय. 6 चेंडू 27 धावसंख्येची गरज असताना गोलंदाज तुम्ही गोलंदाजी मार्क वरती पाहताय सूर्यकांत. यानंतर होणारा सामना मामुर्डी विरुद्ध वरोशी असा असेल. तर नाणेफेक ज्या संघाने जिंकले त्यांनी आपला निर्णय घेऊन लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. दोन्ही संघांना विनंती असेल ज्यावेळी सामना समाप्त होईल त्यावेळी मैदानामध्ये लाईनअप करूनच मैदानामध्ये दाखल व्हायचं आणि बाहेर येताना देखील लाईनअप करूनच यायचंय आणि प्रत्येक संघाने हस्ता आंदोलन करणं खूप महत्वपूर्ण असेल. तर शॉर्ट मिडअपचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी चुकी करतोय आणि 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या अंकित केल्या गेल्या आहेत. आता 25 धावांची गरज असेल 5 चेंडूंमध्ये. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज सूर्यकांत निघतोय गोलंदाजी मार्क वरती. यावेळी अक्रॉस द बॅट चेंडू जाईल मिड विकेट रिजन मध्ये आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली फेक आहे आणि या ठिकाणी फलंदाज बाद असेल आणि 1 धाव अंकित होते. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या तुम्ही 49 या आकड्यावरती पाहताय. आता 4 चेंडूंमध्ये 24 धावांची गरज असेल. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 24 धावसंख्येची आवश्यकता आहे. काहीशी किमया, काहीसा पराक्रम, काहीसा विक्रम करावा लागेल विजय या खेळाडूला. 4 चेंडूवरती 4 षटकार अपेक्षित आहे. अनेक वेळा क्रिकेटच्या पतळावरती, क्रिकेटच्या व्यासपीठावरती हा विक्रम पराक्रम आपण होताना पाहायला मिळालाय. सूर्यकांत गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. 4 चेंडूंमध्ये 24 धावसंख्येची आवश्यकता असेल. विजय पुढे येऊन खेळलाय एक्स्ट्रा कव्हर साठी. षटकार येणं अपेक्षित होता. सामन्यामध्ये अजून देखील रोमांचकता आपल्याला पाहायला मिळतीये. 3 चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. 3 चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता असताना विजय आपल्याला स्ट्रायकिंग वर पाहायला मिळतोय. स्वतःवरती विश्वास खूप असणं महत्वपूर्ण असेल आणि त्या आत्मविश्वासावर तुम्ही संघर्ष मैदानामध्ये करू शकता. पुन्हा एकदा चेंडू हवेत खेळलाय. यावेळी चेंडू जाईल 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून 4 धाव्यांसाठी. चौकार आलाय. चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 58 या धावसंख्येवरती. अजून देखील षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावांची गरज आहे ती तब्बल 14. 2 चेंडू 14 धावसंख्येची गरज आहे. यानंतर होणारा सामना मामुर्डी विरुद्ध वरोशी असा आपण पाहणार आहोत.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय आणि सामन्यामध्ये केवळ औपचारिकता आपल्याला पाहायला मिळतीये, कारण मार्ली संघाने वर्चस्व या ठिकाणी निर्माण केलंय. शेवटचा चेंडू असेल, गोलंदाज निघतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुलटॉस होता लॉंग ऑन रिझन मध्ये. चेंडू जाईल 4 धावसंख्येसाठी. दोन्ही संघांना विनंती असेल आपण हस्तांदोलन करून घ्यायचंय. लाईनअप मध्येच मैदानामध्ये दाखल व्हायचं, हस्तांदोलन केलं जाईल, कारण क्रिकेटची शिस्त, क्रिकेट वरती असलेलं हे प्रेम तुम्ही मामुर्डी संघ आयोजित लोकनेता चषक 2022 मध्ये सातत्याने जावळी क्रिकेट अंतर्गत होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर सचिन ठरतो या सामन्याचा सामनावीर. 34 धावांची ती वैयक्तिक खेळी खूप महत्वपूर्ण होती. सचिन, आपण व्यासपीठावरती यायचंय, आपल्याला या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार देऊन पुरस्कृत केलं जाईल.